गौरी पूजन आणि आज आले दीदीकडे प्रत्युषची स्कूल. स्वयं इकडे बघू. प्रत्युष दादा, प्रत्युषची स्कूल झाले आणि मग त्याला घेऊन आली आता दीदीकडे. आज दीदीकडे. हे बघ दादू इकडे बघ. गावावरून आल्यामुळे थोडासा माझा आवाज बसलेला आहे. दीदीच्या घरी गेल्यानंतर तिचा स्वयंपाक सगळा झालेला होता. आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि मी तिला हेल्प केली म्हणजे ते नैवेद्याची ताटं करण्यात. तर नैवेद्याची ताटं करून घेतलेली आहेत गणपती बाप्पाला आणि 2 गौरींसाठी. दोन्ही गौरींना आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला. तुम्हाला जे काही आजचा डेकोरेशन सेट जे काही दिसत आहे तर ते अर्थातच जेजुरीचं आहे. तर मग बघा कसं आहे. हे सगळं काही जिजूंनी घरी केलेलं आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आमची जेवणं झाली आणि जेवण झाल्यानंतर आम्ही हे फराळाचे सगळं मांडून घेत आहोत. तर यामध्ये एक सांगायचं की प्लेट्स ओपन न ठेवता त्या प्लेट्सवरती आता नवीन पद्धतीने प्लास्टिक कवर्स आलेले आहेत. पण ते प्लास्टिक कवर्स म्हणजे काय, तर प्लास्टिक बॅग्स नाही, तर ते एका प्रकारचा रोल येतो आणि तो प्रॉपर स्टिक होतो प्लेट्सला. त्याच्यामुळे तुमचे जे काही पदार्थ आहेत ते अगदी व्यवस्थित आणि हवाबंद राहतात. आतलं सगळं आवरून घेतलं आणि इथे माझी छोटी बहीण ती फुलांचं डेकोरेशन करत आहे. तर अशा पद्धतीने तिने अगदी छान सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. माझ्या आवडीचा विषय म्हणजे रांगोळी. तर आतली जी काही रांगोळी काढलेली आहे, थोडीशीच काढलेली आहे, तर ती मी काढलेली आहे आणि फुलांचं डेकोरेशन सुद्धा. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माळसा आणि बानू कशा दिसत आहेत तेही नक्की सांगा. गौराई आल्या सोनू पावलांनी. तुम्हाला एक दिसत असेल जे काही फराळाचं आहे ते सगळं आम्ही फ्लावर्सच्या डेकोरेशन म्हणजे फुलांच्या डेकोरेशनमध्ये सगळं मांडलेलं आहे. आणि जे काही पायऱ्यांवरती दिसत असेल तर ते सगळे प्रकारचे फ्रूट्स आहेत. अशा पद्धतीने सगळे मांडणी केलेली आहे. आता नवीन पद्धतीमध्ये हे मुखवटे आलेले आहेत. ते म्हणजे अमरावती पॅटर्न. आय थिंक अमरावती पॅटर्नच आहे. तर ही बघा, जर थीम आहे जेजुरीची तर गणपती बाप्पा खंडोबा झालेले आहेत आणि 2 गौरी म्हणजे एक म्हाळसा आणि एक बानुबाई. आज दीदीच्या घरी साक्षात जेजुरीत आल्यासारखं वाटत आहे. साक्षात आज खंडोबाचे दर्शन झालेले आहे. तर हा सेट बघा, जिजूंनी जवळपास 1 महिना झाला असेल त्यांचं हे सगळं काम चालू होतं. त्यांनी स्वतः सगळं घरी केलेलं आहे. अगदी पेंटिंगपासून लाईटिंगपासून ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं काही त्यांनी आणि आमच्या शिवदादाने केलेलं आहे. अगदी बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जेजुरीमध्ये जे काय आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विश्वाचा पालनहार
जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुता विनायका तू, दैवत अमुता विनायका तू, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन, हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर, हे गजानन 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 हे गजानन. त्यानंतर आम्हीही आवरून घेतलं आणि काही फोटोज वगैरे काढून घेतले. त्यात आज आमची छोटी हिरोईन म्हणजे आमची युवराजनी सुद्धा गोड दिसत होती. प्रत्युष दादा दोघांची खूप मस्ती चालू होती. खरं तर काही वर्षानंतर आम्ही तिघी एकत्र गौरीपूजनाला दीदीकडे आहोत. माझी छोटी सिस्टर छकुली ती प्रत्येक वर्षी आवर्जून दीदीकडे येते, कारण की तिला सुद्धा डेकोरेशन या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. आमच्या तिघींच्या गप्पा चालू होत्या. यावर्षीचं डेकोरेशन खूप छान झालेलं आहे. बाणू अगदी इरकल साडीमध्ये आणि म्हाळसा पैठणी साडीमध्ये अशा पद्धतीने तिने यावर्षी खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. उद्यापासून नाही काय निवड मला दीदीच्या एरियामधील लेडीज हळदी कुंकाच्या निमित्ताने
आज दीदीच्या घरी आलेल्या दिसत आहेत. सगळ्यांचं एकच चालू होतं की डेकोरेशन खूप छान झालेलं आहे, सुंदर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बी हॅपी, स्टे हॅपी. आणि आजचा व्लॉग आवडला असेल, डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.